हॅलो हॅलो कैलासवासी बापूराव लक्ष्मणराव आललवाड आललवाड 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद। हॅलो 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 ऐका रुक्मामाई देवकरीन राहणार मौजे येळेगाव यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद। कविताबाई कौशलाबाई कौतिकाबाई विठ्ठलराव गायकवाड देवटाणा यांच्यातर्फे 21 रुपये। लक्ष्मण गोरेकर देवठाणा 21 रुपये। हॅलो उद्धव चंद्रकांतराव दाखोरे राहणार मौजे देवठाणा 21 रुपये पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद। रूप बसलं मनामध्ये खूप दोघाची जोडी साधली हे बानोबा देवाला पाहून लाजली हे बानोबा देवाला पाहून लाजली हे बानोबा देवाला पाहून लाजली बानुबाई देवाला पाहून लाजली 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 भेटला भगवंत
रूपामध्ये भेटला भगवंत, म्हाताऱ्या रूपामध्ये भेटला भगवंत. मल्हारी मूर्ती पूजली हे बानोबा देवाला पाहून लाजली, हे बानोबा देवाला पाहून लाजली. बानुबाई देवाला पाहून लाजली, बानुबाई देवाला पाहून लाजली. राजा बिंदयाचा रूप बसला मनामध्ये खूप, राजबिंडायाचं रूप बसलं मनामध्ये खूप, राजा बिंदयाचा रूप बसला मनामध्ये खूप, राजबिंडायाचं रूप बसलं मनामध्ये खूप. मल्हारी मूर्ती पूजली हे बानोबा देवाला पाहून लाजली, हे बानोबा देवाला पाहून लाजली. बानुबाई देवाला पाहून लाजली, बानुबाई देवाला पाहून लाजली. लाजली 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 लाजली. हॅलो गुरुदान नाही पडलंय काराती, डोळे भरून बानू मल्हारीला पाहती, डोळे भरून बानू मल्हारीला पाहती, डोळे भरून बानू मल्हारीला पाहती. टुकुर दान नाही पडलंय काराती, डोळे भरून बानू मल्हारीला पाहती, डोळे भरून बानू मल्हारीला पाहती, डोळे भरून बानू मल्हारीला पाहती. अश्रू नयनामध्ये भक्तीची ख्याती, तो जगजेती झाला बानुबाईचा साथी, तो जगजेटी झाला बानुबाईच्या साठी, तो जगजेटी झाला बानुबाईच्या साठी. अश्रू नयनामध्ये भक्तीची ख्याती, तो जगजेती झाला बानुबाईचा साथी, तो जगजेटी झाला बानुबाईच्या साठी, तो जगजेटी झाला बानुबाईच्या साठी. मल्हारी मूर्ती पूजली बानोबा देवाला पाहून लाजली, ये गोडे देवाला पाहून लाजली. बानुबाई देवाला पाहून लाजली, बानुबाई देवाला पाहून लाजली. राजा विनयाचा रूप बसला मनामध्ये खूप, राजबिंडायाचं रूप बसलं मनामध्ये खूप. मल्हारी मूर्ती पूजली हे बानोबा देवाला पाहून लाजली, बानोबा देवाला पाहून लाजली. बानुबाई देवाला पाहून लाजली, बानुबाई देवाला पाहून लाजली. गंगा जयाद्री असे धनगराची बानो, होती पुराणामध्ये वर्तली कहाणी. ए गंगा जयाची असे धनगराची बाणी, पोती पुराणामध्ये वर्तली कहाणी. गंगा जयाद्री असे धनगराची बानी, ऐका रामेश्वर शिशिराव गंगा जयाद्री असे धनगराची बानी, होती पुराणामध्ये वर्तली कहाणी. पोती पुराणामध्ये वर्तली कहाणी, पोती पुराणामध्ये वर्तली कहाणी.
रूप बसलं मनामध्ये खूप राजबिंदायाचं रूप बसलं मनामध्ये खूप डोळाची जोडी साजली बानुबाई देवाला पाहून लाजली बानुबाई देवाला पाहून लाजली बानुबाई देवाला पाहून लाजली दरबारी आनंद झाला मनाला मला ग बाई जायचं माळे गावाला 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 संजय राजू राजकुमार राजकुमार अन्नाव अन्नाव भाले गोविंद भक्तानं केलं दान लिंगोजीराव मेंढेवाड यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपये केले दान राहणार देवठाणेकर जळबाजीराव गोविंदराव मेंढेवाड यांच्या नावाला 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं माळे गाव देवा माळावरी चारी बुरज बरोबरी हो ऐका खंडू मेंढेवाड राहणार पिंपळकोटेकर 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा देवाच्या नावानं बालाजी बालाजी मदनवाड यांच्यातर्फे सुद्धा 21 रुपये केले दान खंडेराच्या नावानं त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा देवाच्या नावानं माळेगाव हे माळावरी चारी बुरज बराबरी माळेगाव देवा माळावरी चारी बुरज बरोबरी आता मी उशीर लावू कशाला शुभम कारभारी आनंद झाला मनाला गर्धनी आनंद झाला मनाला मला ग बाई जायचं माळे गावाला मला ग बाई जायचं माळे गावाला खंडेरायाची महिमा भारी वागिनाच तात पालकी मोरी खंडेरायाची महिमा भारी वागेनाथ तात पालकी मोरी हो खंडेरायाची माझ्या महिमा भारी वाग्या मुरळी नाचतात पालकी मोरी खंडेरायाची महिमा भारी वागे नाचतात पालकी मोरी हो आता बाई उशीर लावू कशाला आता बाई उशीर लावू कशाला बाई जायचं
बाई जायचं माळे गावाला मला ग बाई जायचं माळे गावाला मला ग बाई जायचं माळी गावाला मला ग बाई जायचं माळी गावाला येळा मोशीला मोठी नवलाई पद्म तळ्याला देवा आंघोळीला जाई मोशाला होय नवलाई पद्म तळ्याला गोळीला जाई हो मार्गशीर्ष महिन्यात घडे नवलाई पद्म तळ्याला देवा आंघोळीला जाई महिन्यात होय नवलाई करा नदीला देवा गोळीला जाई हो आता बाई उशीर लावू कशाला आता बाई उशीर लावू कशाला मला ग बाई जायचं माळे गावाला कारभारी आनंद झाला मनाला 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 मला ग बाई जायचं माळी गावाला मला ग बाई जायचं माळी गावाला घरधनी आनंद झाला मनाला घरमालक आनंद झाला मनाला हो मला ग बाई जायचं माळे गावाला लाग बाई माळे गावाला मला ग बाई जायचं माळे गावाला कारभारी आनंद झाला मनाला 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 मला ग बाई जायचं माळी गावाला मला ग बाई जायचं माळी गावाला धने मलारी मी तुझा दास होय सारथी माझा होय सारथी माझा सांभाळ कर या भोळ्या भगताचा राया रामादाजी जिरजी म्हणून कथा त्या राजाला पोटी संतती नाही हा हा राजा महादेवाची सेवा केलाय बर महादेव प्रसन्न झालेत बरं त्या राजाला सांगितलं कोण त्या महादेवानं सांगितलं राजा कर्माचं तरी काय धर्माचं लेकरू राजा करवंताच्या जाळीमध्ये एक सोन्याची पेटी आहे हो हो ते पेटी घेऊन घरी जाय तुझा परत पाळ कर बर त्या पेटीमध्ये एक सोन्याची पेटी त्या पेटीमध्ये एक आहे रूपवान पेटी तेवढा त्या मुलीला घेऊन जावा असं सांगितल्यावर राजाला आनंद झाला बर राजानं काय केलं त्या महादेवाच्या मंदिराजवळ आलाय हा हात जोडून महादेवाला नमस्कार केला वा वा प्रार्थना ऐका कमलापती तुमचे नाम राहो माझ्या चित्ती हेच मागणे प्रीत्यान प्रीती हे सांब सदा शिवा वा वा अशी त्या महादेवाला विनंती केला बर हात जोडून नमस्कार केला हा हा मंदिराच्या भोवताल 5 प्रदक्षिणा घालू लागला मंदिराला प्रदक्षिणा घालू लागला तेव्हा त्या मंदिराच्या मागे एक करवंताची जुगडी आहे त्या करवंताच्या जुगडीमध्ये सोन्याची पेटी चमकू लागली चम 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 चमकू लागली पेटी तेवढं राजाच्या दृष्टीला पडल्याबरोबर त्यावेळेस त्या ठिकाणी राजा त्या सोन्याच्या पेटीजवळ गेला हा हा करवंताच्या जाळीतली सोन्याची पेटी निघना गेली बर वाकड्या काठीने पेटी बाहेर ओढून घेतलाय हो हो आणि पेटी उघडून बघितला पेटी उघडून बघितल्याबरोबर तिच्यामध्ये 5 दिवसाची कन्या होती हा हा सुंदर अशी रूपवान जशी ढगातली भिजली आसमानचा तारा बघल्या बरोबर लागतील सर्वांच्या नजरा बर जशी रामा घरची सीता पांडवाची द्रौपदा गौतम ऋषीची अहिल्या एवढी सुंदर कन्या होती आनंद झाला आनंद झालाय राजाला हा हा राजानं बघितलं काय सुंदर मुलगी आहे देवा
देवानं केलेली सेवा वाया जाऊ दिली नाही. आजपर्यंत मी या ठिकाणी सेवा या देवाची केली, देव कधी ठेवून घेत नाही. बरं. हाक मारलं की धावणारा, नवस केलं की पावणारा, हा हा. या देवाची जर सेवा विसरलं तर घरामध्ये खेळ सुद्धा लावणारा. बरं. खेळ खंडोबा भारी, महिमा या देवाची लय हाय न्यारी. ठाण बसविला माळेगावच्या माळावरी. दैवत फार या दैवतानं काय केलं म्हणले महाराज, हा हा. या देवाने राईचा पर्वत केला, केली पर्वताची राई. बरं. गाई गर्भाला करी जिवंतन, करते गरीबाला श्रीमंत. हो हो. वांजोटीची वाटी भरील माझा देव मल्हारी. हा. असा खंडोबा आहे. बरं. नवस केले की पावणारा, हाक मारलं की धावणारा. वा वा. म्हणून त्या ठिकाणी देवाची सेवा लोक करतात. बरं. दरवर्षी माळेगावला जातात, हा. पालखीवर भंडार खोबरं उधळतात. वा वा. त्या देवाच्या नावाचा भंडारा कंपाळी लावतात. बरं. घरी येळकोळ येळकोट नामाची गर्जना करून तळी उचलतात. वा वा. असा खंडोबा गोडभात निवेद करतात. बरं. असा खंडोबा भोळ्या भक्ताचा कैवारी, आले विघ्न तोच निवारी. लवकरात लवकर पावणारा दैवत म्हणजे खंडोबा. हा हा. येड्या मुकाचा देव, बरं. गोर गरीबाचं दैवत, 18 पकड जातीचं दैवत म्हणजे खंडोबा. वा वा. म्हणून त्या ठिकाणी राजानं भक्ती अशी कठोर तपश्चर्या त्या देवाची केली. बरं. आणि तेवढं ती सांगितली मुलगी कोणाला, आणि त्या राजाला राजाला आनंद झालाय मुलगी बघितल्यावर. बरं. खरोखर माझा खंडोबा नवसाला पावला. वा वा. 5 दिवसाची कन्या किती सुकुमार आहे देवा. हा हा. पण ये पेटी कुठून आली असल देवाची. हो हो. विचार केला मनामध्ये, बरं. ती पेटी कुठून आली ती महाराज. पेटी आली होती इंद्रदेवाच्या घरून. इंद्रदेवाच्या घरून. हा हा. राजा इंद्राला पोटी संतती नव्हती. बरं. तेव्हा राजा इंद्राला चिंता लागली. हा. तेव्हा इंद्रदेवानं काय केलंय, गोदावरी गंगेची सेवा केला. 12 वर्ष गोदावरी गंगेची सेवा केली. गोदावरी गंगेचं उगमस्थान कुठं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर. हा. त्या त्र्यंबकेश्वर मध्ये एक ब्रह्मगिरी पर्वत आहे. बरं. त्या ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी गंगेचा जन्म झाला. हा हा. गाईच्या मुखातून. बरं. त्या ठिकाणी राजा इंद्र जाऊन 12 वर्ष त्या गोदावरी गंगेची सेवा केला. ब्रह्मगिरी पर्वतावर. हो हो. उन्हाळ्यात सुद्धा तिथे ऊन लागत नाही. हा. असं थंड हवेचं ठिकाण. वा. त्या ब्रह्मगिरी पर्वतावर राजा इंद्रानं 12 वर्ष सेवा केली. त्यावेळेस गंगामाय प्रसन्न झाली कोणाला, आणि इंद्रदेवाला. इंद्रदेवाला गंगामाय प्रसन्न झाली. हा. काय मागायचं आहे ते माग म्हणल्याबरोबर त्या इंद्रदेवानं मागून घेतलं, गंगामाय तू माझ्या पोटी जन्माला ये. बरं. त्यावेळेस गंगामाईनं आशीर्वाद दिला. हा. राजा इंद्रा हो, राजा इंद्राला 7 मुली तुला जन्मतील. हा. 7वा अवतार मी तुझ्या पोटी जन्म घेईल. गंगामाईनं 7वा अवतार त्या गंगामाईचा इंद्रदेवाच्या घरी जन्माला आला. 7वा अवतार त्या गंगामाईचा इंद्रदेवाच्या घरी जन्मली. आनंद झाला इंद्रदेवाला. इंद्रदेवाला आनंद झाला. 7 मुली झाल्या तरी आनंद वाटाला. 7 मुली झाल्यावर सुद्धा आनंद वाटाला. हो हो. आता 1च्या जागी 2 मुली झाले की माणसाला टेन्शन येते, माणसाला दुःख वाटते. दुःख वाटल्याबरोबर 4 वाजता फाट्याला जाते. बरं. फाट्याला जाऊन येताना डुलत लेझिम खेळत येते. अरे वा, मला पोरगी झाली, मला मुलगी झाली. जाय तू या माहेरी निघून, हो. पोरगी झाली कडून लय बाई आपिस आहे हो, पोरीच मिळाल्या. पोरी असा राग काढते बायकोवर. हा हा. नशिबामध्ये काय ते कधी चुकणार नाही. संचिताचा लिखा न चुके ब्रह्म दिखा, जे जे लिहिले संचिती ते कधी ना चुके कल्पांती. नशिबातली गोष्ट कधी चुकणार नाही. कधी चुकणार, माणूस बकळ चुकवाय बघते. हा हा. नशिबातली गोष्ट कधी चुकणार. त्यावेळेस 7 मुली झाल्या कोणाला, त्या इंद्रदेवाला. आणि झोप आली तरी माणसाला कधी रुकणार, म्हणून असं नशिबातलं कधी चुकणार. हो हो. असं त्या ठिकाणी हा. इंद्रदेवानं काय केलं, 12 वर्ष सेवा करून गोदावरी गंगेचा जन्म झाला की आनंद वाटला. बरं. आता काय करावं, बोलून घेतलं आपल्या प्रधानाला. हा.
आर्य प्रधानजी 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 बोला बोला राजसरी. लवकरात लवकर जा ब्राह्मणाच्या वाड्याला. काय झालं महाराज? आपल्या मुलीचं नाव बघायचं आहे. हा ब्राह्मणाला तुम्ही आता लवकर बोलून आणा म्हणली बाप्पारी. काय हरकत नाही. त्यावेळेस प्रधान गेला ब्राह्मणाच्या वाड्याला. जाऊन कशी हाक मारली त्या ब्राह्मणाला. आवा ब्राह्मण भट्टा भट्टा देईल तुला पंचांगणाचा रट्टा. हा मग गाठशील तू सोमटान फाटा. बर एवढ्या हिवामध्ये इकडं कशाला आला श्रेय चावटा. ब्राह्मण भागी बामण नव्हतं कोण दिसाल तुला? काहून शिवा द्याल्या? शिवाय देण्यात काय करते माणूस? नाही चांगल्या नावानं हक्का मारवलं कसं झालं? चांगल्या नावानं हाक मारावं माणसानं ब्राह्मणाला. आवा भट स्वामी महाराज भट स्वामी. कालच मेली तुमची मामी हा? माती करून आले आम्ही. कसं व्हायला? हो. चांगल्या नावानं हक्का चांगल्या नावानं हाक मारावं माणसानं. चांगल्याच नावानं बोलवा. येस कसं बोलवाले आम्हाला? हा अहो, चांगल्या नावानं बोलवालं. चांगल्या नावानं हक्का चांगल्या मारा. नावानं हाक मारावं. चला म्हणले महाराज हा तुम्हाला आमच्या राजानं बोलवलं. तुम्हारे राजाने हमार को कस काय बोलव्या? हा ये का अंधार पड्या हा 3 वाजा हो अर्धी रात्र हो गई हा आणि तू हमार को कस काय बोलव्या? ये का हिंदी बोलायला की मराठी हे बोलायला? हमारी हिंदी तेरे को कळना आली काय? असली कसली हिंदी? अर्धी हिंदी ना अरे इसको फरास हिंदी बोलती. कोणी शिकवलं? ये हमार को शिकव्या. किसने? हमार को फारूक भाई ने शिकव्या. हा म्हणजे असलं कसलं अर्धी हिंदी ना अर्धी मराठी? हमार को हिंदी आती हा मात्र जरा जरा शेंदू की हेलपाटी खाती. वारे वा हो चांगलेच बाबन दिसाल्या. हो चला लवकर. चला. तुम्हाला आमच्या राजानं बोलिलं लेकराचं नाव बघायचं महाराज. नाव कोणाचं बघायचं आहे? लेकराचं नाव बघायचं आहे म्हणले. लेकरू जिथं आहे काय? काला येत होत्या. अहो लेकरू इथं आहे का म्हणालो? इथं आहे की आजुळे आहे म्हणालो? मला तेवढे कळणार आले. नाही, लेकरू इथंच आहे. इथं आहे का? हो बरं चला पटकन. हा हो चला चला मग. चला. चला म्हणले. किती जण येता? आम्ही सध्या 3 जण येता. कोण कोण? आम्ही 2 जण. हा आमचा की दादा होता दिसणारा कुठे गेला काय म्हणून इथं बसला होता बा. आम्ही 2 जण. हा कुठं? पुण्या ते टाकीपाशी. हा ते होय दादा आमचा काठीवाला. 3 जण भाऊ. आम्ही 3 जण भाऊ. आणि तुमच्यामध्ये मोठं कोण आहे लहान कोण आहे महाराज? मी हो मोठा. हा ये होय वडील बर. आणि ते होय बडा. हा होय हो माय. अहो, मोठं कोण आहे लहान कोण आहे? तुम्हाला कळला का हो? तुमच्यामध्ये मोठं कोण आहे लहान कोण आहे? मी हो मोठा. हा ये होय वडील बर. आणि ते होय बडा. ते का वे वडा बडा मोठा एकच व्हायला की? तुम्हाला कळला का हो? अहो, मोठं कोण आहे लहान कोण आहे अहो, मला? मोठा म्हणजे उंचीला मोठा. हा हा हे वडील म्हणजे वयानं वडील. बर. ते बडा म्हणजे जरा अंगामध्ये बडा. अरे वा. हो. आणि तुमचे नाव काय आहेत महाराज? आमच्या दादाचं नाव माहित नाही का तुम्हाला? आता त्याचं नाव सांगल्याशिवाय कसं कळत? त्याचं नाव माहित नाही तुम्हाला? त्याचं नाव काय आहे सांगा महाराज. आमच्या दादाचं नाव आहे शेळीधर. शेळीधर? शेळीधर नाव शेळीधर नाही त्याला शिळ्या धरायला लावशाल. काय म्हणलं? त्याचं नाव आहे श्रीधर स्वामी. बर. हा आणि याचं नाव आहे गदाधर. गद्दाधर? गंगाधर. गंगाधर शास्त्री. हा याचे पप्पा आता मिस्त्री. अरे वा. दोघात लावतात आस्तिरी. हा घरच्या घरी करतात मारामारी अरे वा. आणि शेजाऱ्याची करतात बेजारी. हा रे. आपण झोपणार दुसऱ्याला झोपू देणार. रासो. रात्रभर को को को. कोणाचाच कोणाला पत्ता लागणार. हो. आणि तुमचं नाव काय? माझं नाव माहित नाही का तुम्हाला? आता तुमचं नाव सांगल्याशिवाय कसं काय कळलं? माणसा माहित? तुमचं नाव काय सांगा महाराज. आमचं नाव माहित नाही. तुमचं नाव काय सांगा म्हणालो. माझं नाव आहे दाबुंधर. त्याला काल दाबुंधर. दाबुंधर म्हणजे दाबुंधर. काय म्हणले? माझं नाव आहे दामोदर शास्त्री. बर. हो. आणि तुमच्यामध्ये लेकराचे नाव कोण बघते? लेकरायचे नाव मी बघतो. हा हा आमचे दादा सत्यानाश करतात. सत्यानाश? सत्यनारायण महापूजा. त्याच्याकडे त्याच्याकडे सत्यनारायण आणि महापूजा 2 गोष्टी आहेत. ते ना. हो. आणि ये ना. आमचे दादा हा नाकण मोत्रच लावतात महाराज. अरे वा. गिरायक वापस आम्ही कोणतंच जाऊ दिला.
चांगलीच ब्राह्मण दिसाय. हो चला पटकन. हो. त्यावेळेस तेवढा प्रधान आणि तेवढा ब्राह्मण, तेवढा ब्राह्मण आणि तेवढा प्रधान आले कोठन त्या इंद्रदेवाच्या राजवाड्यामध्ये. राजवाड्यामध्ये आलेत जिरजी. हो हो. आणि बोलालेत कोणाला? इंद्रदेवाला. इंद्रदेव त्या ठिकाणी नतमस्तक झाला ब्राह्मणाच्या चरणावर. नमस्कार ब्रह्मदेवा. नमस्कार 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 नमस्कार. एक म्हैस दोन वगार. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. महाराज औ येणं केल्या बरं झालं. हो आम्हाला कशा करता तुम्ही बोली न केलंय म्हणले बाप्पारी. आमच्या मुलीचं नाव बघायचं हाय. तुमच्या मुलीचं नाव बघायचं आहे का? हो चांगलं नंबर 1चं नाव काढा लवकर बघा. चांगलं नंबर 1चं नाव काढतो म्हणले बाप्पारी. हो. तुम्ही काय करा? काय करायचं महाराज? पूजे करता काय थोडं थोडं साहित्य आणा. काय काय आणायचं लवकर लवकर सांगा. तुम्ही आता अंधारामध्ये जा. अंधारात? अंधारात नाही हो, आंध्रामध्ये जा म्हैशा गाडीनं. आणि अंधारात जाऊन काय करायचं? उष्टीमध्ये बसा. उष्टी? एसटीत. बरं. तुम्हाला आता फुकट तिकीट झालंय. हो. साडी नेसा. हा? तिकटासाठी साडी नेसू. बसा. बरं. आंध्रामध्ये जा. जाऊन काय करायचं? 1 क्विंटलभर तांदूळ आणा. डीएपी डीएपी बीपीटी बीपीटी बरं. बीपीटी तांदूळ आणा. अजून काय आणायचं महाराज? अजून 1 क्विंटलभर काळ्या पाटीचं खोबरं आणा. काय म्हणल्या? काळ्या पाटीचं खोबरं आणा 1 क्विंटलभर. क्विंटलभर? हो. 2 पोते टाकलेले हात. कुठं? हे वट्ट्यावर अर्धा क्विंटलची. त्याला घेऊन जा. हे खोबऱ्याचे पोते होते. हो. अजून काय आणता? अजून काय आणायचं लवकर सांगा. 1 क्विंटलभर खारीक आणा. बरं. 15 किलो बदामाची गोडंबी आणा. 25 किलो काजू आणा. बापरे. अजून 2 किलो जायफळ. हा. 1 किलो जायफळ. 1 किलो. अजून 1 तुपाचा टप आणा. काला हुंडे बाळात पण करायचं आहे का? पूजेला लागते हो. होम करावं लागणार का? बरं. हो. महाराज हा. लवकर नाव बघा आणि लेकराचं नाव चांगलं काढा. लेकराचं नाव चांगलं काढायचं. हो. काय पूजेला अजून आणायचं असलं तर सांगा, मात्र लेकराचं नाव चांगलं काढा. पूजेला हो हो. काय ना? काय आणायचं सांगा. अर्धा किलो वाळलेल्या झिंगे आणा. हे. बामण व्हा की. अहो आम्हाला जमणार हो. हा. पूजेसाठी लागतात. झिंग्या. हो. पापड बांधले लोक ते बांधावं लागतं पूजेला. आणि काय करता? पूजा झालं की संध्याकाळी घराकडे घेऊन जाता. बरं. घरी गेले की आमची बायको त्याची नंबर 1 भाजी करते महाराज. कशी करते? आमच्या तर बायकोनं भाजी केलं हा. असा गलीनं घमघम वास सुटते. इतकी नंबर 1. आमच्या जर शेजारी पाजारी कोणी दुखण्यानं पहिलेलं असलं हा. त्या भाजीच्या वासानं एक एक भाकर आगाव खाते महाराज घरी. आणि भाजी? भाजी तर घरी भोगण्यात राहील. नुसत्या वासानं लोकांचे दुखणे पडतात. वा रे वा. हो. सुगरण. सुग्र नाही. आता नंबर 1चं नाव काढा मग. नाव काढू का? हा हा. नाव 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 नाव. काय निघालंय नाव? लेकराचं नाव. हा हा. नाव 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 मला काऊन दिसणार हो माहित? हा. इथं काळं काळं दिसालय. माझं कोण्या भडवीच्याला कळालंय. तुम्हाला काला बोलिलंय? अहो मग चष्मा घराला इसरून माहित. त्या मावशीचा घ्या उसना. नाही मावशीचा आई ना खोय चष्मा न. कोणता द्यायचा आहे ना? नाव 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 लेकराचं नाव. काय निघालंय नाव? कोण्या वळीने जावं गड्या? पलीकडल्या जा जरा चांगली फुटलेली आहे. का कापसाची ओळ होईल काय? कोण्या वळीने जाऊ ना? तुम्हीच म्हणाले कोण्या वळीने जाऊ. कोण्या वळीने जाऊ? कोण्या ओवीने जाऊ म्हणालो. आम्हाला काय माहित कोण्या वळीने जायचं? पंचांगणाच्या कोण्या वळीने जाऊ म्हणालो बाप्पारी. तुमच्या मनानं म्हणले महाराज. नाव नाव नाव. काय निघालंय नाव? या लेकराचं नाव निघालंय. हा. लेकराचं नाव लय चांगलं निघालंय म्हणले बाप्पारी. सांगा म्हणले लवकर. नाव बघायचं. हो. नाव उदारी नव्हती माझं. हा. उदारी नव्हती नाव. आताच मागल्या पूजेला साहित्य ना आता उदारी म्हणाले. दक्षिणम हारकम खोबरम तुंपम हा. समर्पयामी. बरं. डोळ्याला पाणी लावा. कोणाच्या? तुमच्याच लावा. बोंबीला थुका लावा. बामण व्हा की.
श्री गणेशाय नमः. वा वा. श्री वाकड तिकडाय नमो नमः. वाकडं तिकडं. वक्रतुंडाय नमो नमः. बर. वक्रतुंडाय नमो नमः. हा हा. खारकम खोबरम तुंपम हा. डबल डबल. दक्षिणम समर्पयामी. दक्षिणम. बकऱ्याची पेचकडम. हा. शिंदीचे गोबाडम. वारे वा. ते बी जल्दी घेऊन येनम. चांगली समर्पयामी. चांगलीच मामल दिसाल. समर्पयामी. हा. उजव्या हाताने पाणी सोडा. हा. संकल्प सोडा. बरोबर. महाराज हो. आता लेकराचं नाव चांगलं काढा आणि पटकन बघा. लेकराचं लई चांगलं नाव निघालं मला. आणि तुमचे दादा आलेत बाबा. त्याच्याजवळ द्या पंचांगण. आमचे बेंदू आलेत. बंधू 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 आलेत. त्याच्याजवळ द्या. खारकाचं पोत देतो त्याच्या डोसक्यावर. कसा आहे भाऊ आमचा त्याप्पा. आशीर्वाद द्यायला. आशीर्वादम आशीर्वादम चोदीच्या. कसा द्यावा तुम्हाला आशीर्वाद. चांगला द्या. चांगला द्यायचं. हा. बर. नाव काढलं चांगलं. लेकराचं नाव चांगलं काढा म्हणले. लवकर बघा महाराज. इंद्रदेवा तुमच्या वंशी. हो हो. कन्या जन्मली ऋषिकेशी. वा वा. ब अक्षरावर हा. कुंभ राशी मध्ये. बर. या मुलीचं नाव निघाले बानुबाई. हा हा. जगामध्ये या मुलीला नवरा नाही. बर. होय महाराज. हा. परंतु हा. तुमच्या घरी येईल घोड्यावरला जावाई. बर. या मुलीला नवरा नाही. हा. हा. चतुर्भुज नारायण मार्तंड भैरवाचा अवतार होईल. बर. मार्तंड भैरवाचा अवतार खंडोबाचा होईल. हा हा. हे तुमच्या मुलीचा नवरा म्हणून समजा म्हणले बाबा. वा वा. हो. असा जावाई आहे तुम्हाला शोभणारा. बर. अशी कन्या तुमच्या नशिबामध्ये आहे. हो हो. परंतु महाराज हा. हे कन्या तुम्हाला पचणार. बर. हे कन्या तुमच्या नशिबामध्ये नाही जिरजी. या कन्येचं जर तुम्ही तोंड बघितलं. हा. तुम्हाला 12 वर्षाचा वनवास तुमच्या भाग लागल. बर. या मुलीचं तोंड बघू नका. असं सांगितलं कोणत्या ब्राह्मणानं. इंद्रदेवाला सांगितलं. हो हो. इंद्रदेवा तुमची गादी जाईल. राजगादी जाईल. आता गादीचं भेव सगळ्यालाच पडले. हो हो. एका एका गादीवर चौक बसाले. बर. पण पहिले सुद्धा भीती होती कोणाला इंद्रदेवाला. आताच्या लोकांना भीती वाटणं तर कसं होईल. हा. गादी म्हणलं की नको वाटते. कोणी माणूस मिरत चलन. बर. पण गादी जाऊ नये. हा हा. राग आला इंद्रदेवाला. सांगितले आज्ञा दूताला. हा हा. सोन्याच्या पेटीमध्ये घाला मुलीला. आणि द्या म्हणले मृत्यू लोकी ही बाळून. बर. इंद्रदेवानं काय केलंय. 5 दिवसाची कन्या. 5 दिवसाची कन्या जी होती त्या मुलीच्या मुखामध्ये अमृत टाकलं. मुलगी मरून जाऊ नये म्हणून मुखामध्ये अमृत टाकलं. अमृत टाकून संजीवनी मंत्राचा जप केला. पेटी तेवढं बाणावर धरली. बाणावर पेटी धरली. बाण असा मृत्यू लोकांमध्ये मारला. हा हा. ते बाण येऊन कुठं पडला. चंदनपूरच्या डोंगरामध्ये. बर. चंदनपूरच्या डोंगरामध्ये बाण ती सोन्याची पेटी पडली. आणि ती पेटी कोणाला सापडली. राजा गेमगोंडा गावडी धनगराला. चंदनपूरवाडीचा राजा देवाची भक्ती करण्यासाठी जंगलात आला होता. त्या राजाला तेवढं पेटी सांगितली महादेवानं. आणि ती पेटी सापडली या राजाला. हो हो. राजानं बघल्यावर या मुलीला आनंद झाला. काय मुलगी सुंदर आहे देवा. बर. या मुलीचा मी परत पाळ करील. वा वा. लहानाचं मोठं करील. या मुलीला मी गादीवर बसवील. हो हो. आनंद झाला राजाला. राजाला आनंद झाला. आनंद झाल्यावर तेवढा राजा सोन्याची पेटी घेऊन सोन्याची पेटी डोक्यावर घेतला. आणि आपल्या नगरीचा मार्ग धरून निघाला.
बर नगरीचा मार्ग धरून निघाला. हो हो वाटामध्ये एक लागला हॉटेल कयाचं हॉटेल चहाच. अरे वा जाऊन ला हॉटेलामध्ये हॉटेलला जाऊन चहा पिवा चहा पिऊन मन आणि पुढे मार्ग कर्मन कराव. अरे वा सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. हो येळकोट गे. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. दसरा माझा बापा परी सासू माझी आई खरी. ए शास्त्र माझ्या बापा परी सासू माझी आई खरी. दसरा माझा बापा परी सासू माझी आई खरी. सासरा माझ्या बापा परी हो सासू माझी आई खरी. भक्ती माझ्या देवा भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. मामा काढा चाल. धीर माझ्या भावा समान ननंद माझी बहिणी प्रमाण. हे धीर माझ्या भावा समान ननन माझ्या बहिणी प्रमाण. धीर माझ्या भावा समान ननंद माझी बहिणी प्रमाण. हे धीर माझ्या भावा समान ननन माझ्या बहिणी प्रमाण. दुःख कट माझ्या नावाला नावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. दुःख कट माझ्या जावला नावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. कुदळव काळ मनी मयाळू ग माझा धनी. हे कुंकू जळव काळ मनी मायाळू ग माझा धनी. कुदळव काळ मनी मयाळू ग माझा धनी. हे कुंकू जळव काळ मनी मायाळू ग माझा धनी. तुझा दार आहे ग जीवाला जीवाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. काढाचा
लागो नजर तोच माऊली आमच्या दैवाला दैवाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सुखी आहे मी माझ्या गावाला त्याला सांगा कुठलं गाव करीजी बाण विचारी म्हाताऱ्याला न सांगा कुठलं गाव करीजी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरीजी 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 देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरीजी 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 जाताना देव बनून गेला निवळ म्हातारा हो जाताना देव बनून गेला निवळ म्हाताराजी जाताना देव बनून गेला निवळ म्हातारा जाताना देव बनून गेला निवळ म्हाताराजी हातात फाटक धोतर हातात काठी कानान बैरा हातात काठी फाटक धोतर कानान बैराजी धोतर हातात काठी कानान बैरा फाटक धोतर हातात काठी कानान बैराजी डुगु डुगु म्हणाल ती दाढी पांढरीची डुगु 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 म्हणाल ती दाढी पांढरीची देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरीजी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरीजी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरी वचन पूर्ण करण्याचं डोक्यात होत खुळजी वचन पूर्ण करण्याचं डोक्यात होतं खुळजी वचन पूर्ण करण्याचं डोक्यात होत खुळजी वचन पूर्ण करण्याचं डोक्यात होतं खुळजी होऊन धनगर राखीत मेंढर फक्त बानू मुळजी राखीले मेंढर होऊन धनगर फक्त बानू मुळजी होऊन धनगर राखीत मेंढर फक्त बानू मुळजी होऊन धनगर राखीत मेंढर फक्त बानू मुळजी साधन बोल अमृत बोल शास्त्राच्या आधारेजी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरीजी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरीजी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरी देव बोलायला लागला बानूला गाव माझं जेजुरी धनगर सारे मिळून बसले होते पारावरीजी धनगर सारे मिळून बसले होते पारावरीजी धनगर सारे मिळून बसले होते पारावरीजी धनगर सारे मिळून बसले होते पारावरी तिकीट काठी म्हातारा त्यांना राम राम करीजी तिकीट काठी देवतयाला राम राम करीजी बोला सोपान स्वप्नील कुलकर्णी यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपये केले दान खंडेराच्या नावानं भीती देवाच्या नावानं त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा भीती देवाच्या नावानं राखीली मेंढर होऊन माता इंदुबाई शंकरराव आनाव झंपलवाड धैलीकर यांच्यातर्फे 11 रुपये केले दान खंडेराच्या नावानं त्यांच्या वाडवडिलाच पुन्हा भीती देवाच्या नावानं नावानं विठ्ठल व्यंकट
विठ्ठलराव बत्तलवाड देवठाणकर खंडू विठ्ठलराव बत्तलवाड यांच्या नावाला राहणार देवठाणेकर भागवत विठ्ठल भोग माझा मला काय मागू मी तुला भोग माझा मला खऱ्या खोट्याचा तुझ्या पसीन्या खंडेराव माझा विश्वास तुझ्यावरी आहे खंडेराव माझा भरवसा तुझ्यावरी माझा भरवसा तुझ्यावरी हाय काय मागू मी तुला भोग माझा मला काय मागू मी तुला भोग माझा मला खऱ्या खोट्याचा तुझ्या पसीन्या खंडेराव माझा विश्वास तुझ्यावरी आहे खंडेराव माझा भरवसा तुझ्यावरी आहे माझा विश्वास तुझ्यावरी हाय खंडेराव माझा भरवसा तुझ्यावरी हाय तुझ्या पायी पुण्याई नाव फळाला सांग कोण्या दुश्मनानं सांग काय केलं तुझ्या पायी पुण्याई देव फळाला सांग कुण्या दुश्मनाने सांग काय केलं तुझ्या पायी पुण्याई नाव फळाला सांग कोण्या दुश्मनानं सांग काय केलं तुझ्या पायी पुण्याई देव फळाला सांग कुण्या दुश्मनाने सांग काय केलं जीवनात खंडेराया माझे झाले हाला नाम तुझी घेता नाही अश्रू आलं ऐका राजाराम सटवाजीराव आनाव बलोड राहणार खेरगावकर यांच्या नावाला दिले 11 रुपये दान खंडेराच्या नावानं जीवनाचे खंडेराया झाले माझे हाल नाव तुझे घेता नाही अश्रू आलं ज्ञानेश्वर यादवराव दासरवाड यांच्या नावाला दिले 11 रुपये दान खंडेराच्या नावानं जीवनाचे खंडेराया झाले माझे हाल नाव तुझे घेता नाही अश्रू आलं तुझ्या पिवळ्या सोन्याना टाक दुःख जाळून लाव दुश्मनाचे डोळे दीपाय खंडेराय माझा विश्वास तुझ्यावरी हाय खंडेराय माझा विश्वास तुझ्यावरी हाय राजनंदनी उमराव उत्तमराव राजनंदनी उत्तमराव आनाव गायकवाड राहणार देवठाणकर झाले 11 रुपये दान खंडेराच्या नावानं तुझ्या पिवळ्या सोन्यानं टाक दुःख जाळून लाव दुश्मनाचे डोळे दीपा खंडेराव माझा विश्वास तुझ्यावरी आहे खंडेराव माझा भरवसा तुझ्यावरी आहे माझा विश्वास तुझ्यावर
तुझ्यावरी हाय खंडेरा माझा भरवसा तुझ्यावरी हाय अनमोल जीवनाचा तुझा शिल्पकार मुक्या जीवाला कुणाचा दार अनमोल जीवनाचा तुझा शिल्पकार मुक्या जीवाला तुझा जाणार अनमोल जीवनाचा तुझा शिल्पकार मुख्या जीवाला कुणाचा दार अनमोल जीवनाचा तुझा शिल्पकार मुक्या जीवाला तुझा दार माया ममता तोडीला संसार आला अनुभव तेव्हा केला मी विचार माया ममता तोडीला संसार आला अनुभव तेव्हा केला मी विचार माया ममता सोडीला संसार आला अनुभव तेव्हा केला मी विचार नरदे घडा पाण्याचा बुडबुडा नरदे घडा पाण्याचा बुडबुडा एके दिवशी होईल रिता खंडेराव माझा विश्वास तुझ्यावरी हाय खंडेराव माझा भरवसा तुझ्यावरी हाय अंजनाबाई दशरथराव उदगिरे यांच्या नावाला झाले 11 रुपये दान यांचं आहे म्हणणं मना म्हणले बाई लेकीचं गाणं काही हरकत नाही होईल खंडेराव